माझ्या ह्या मैत्रिणीला तर तुम्ही ओळखतच असाल, कारण खूप साऱ्या केक डिलिव्हरीच्या व्हिडिओज ना ती माझ्यासोबत असते. जे माझे ठरलेले मेंबर्स आहेत ना, जे मला कायम हेल्प करतात, त्यापैकी ही एक. आणि आज आहे तिचाच वाढदिवस, तर केक तर मला बनवायचाच होता. तर विचार केला की तिचा फेवरेट फ्लेवरच बनवूया. तर तिला चॉकलेट फ्लेवर खूप आवडतो, तर मी म्हटलं की त्यामध्ये थोडं व्हेरिएशन तिला देऊया. तिला दुसरा फ्लेवर पण ट्राय करायचा होता, तर तोच बनवूया. तर इथे मी काही अशी फिक्स डिझाईन नव्हती डोक्यामध्ये ठेवली, बस मला टेस्टला छान आणि तिला दिसायला आवडला पाहिजे एवढंच डोक्यात होतं. आणि मी केक बनवायला स्टार्ट केला. तर इथे माझा केक तर बनतो आहे. पण गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की केक डिलिव्हरीचा जो विषय आहे ना, तर केक डिलिव्हरीसुद्धा ना मी जर 3 किलो किंवा त्यापेक्षा जास्त असेल ना तरच देते. कारण कसं आहे की मलासुद्धा तो टाईम मॅनेज करावा लागतो. आता केक डिलिव्हरी मी स्वतः करते किंवा माझ्यासोबत माझे हेल्पर्स असतात, माझी मैत्रीण, माझी आई. पण केकसाठी मला जावं लागतं. सो मी अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलोसाठी केक डिलिव्हरी नाही देऊ शकत, कारण माझा तेवढा वेळसुद्धा त्यामध्ये जातो. सो होप यू ऑल अंडरस्टँड. आणि तुम्ही बऱ्याच वेळेला मला म्हणता की तू डिलिव्हरी देतेस ना, अर्धा किलो हवा होता, 1 किलो. पण गाईज, सो सॉरी, मी नाही देत डिलिव्हरी अर्धा 1 किलोसाठी. सो जस्ट एक गोष्ट सांगायची होती म्हणून शेअर केली. तर इथे हा केक मी अशा पद्धतीने बनवला. ही रिबनवाली डिझाईन केली. हिला काय म्हणतात मला नाही माहीत. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर आम्ही दोघीच होतो. आमच्या ग्रुपमधल्या बऱ्याच मैत्रिणींची लग्न झाली आहेत, बरेच लोक जॉबसाठी बाहेर असतात. तर विचार केला की तिचं सेलिब्रेशन मीच करेन. तर आम्ही दोघी कॅफेमध्ये गेलो, तिथे सेलिब्रेशन केलं. तिने मला ट्रीट दिली. खूप मज्जा आली, खूप छान वाटलं. मैत्रिणींसोबत वेळ घालवल्यानंतर कोणालाही छानच वाटतं. तसाच हा एक आमचा छानसा दिवस. तर तुम्हाला रील कसा वाटला मला नक्की सांगा.